देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ. पुढचे 15 महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी. दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले. अनेक नेत्यांसोबत पंतप्रधानांच्या फलदायी बैठका. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देत मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक फडकवणार भगवा ध्वज. स्वदेशी जहाज बांधणीत महत्त्वाचा टप्पा. मुंबईत लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत माहे युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही मॅन काळाच्या पडद्याआड. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं मुंबईत राहत्या घरी निधन. सिनेजगतावर शोककळा. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.5% तर पुढच्या आर्थिक वर्षात 6.7% दरानं वाढेल. S&P जागतिक पतमानांकन संस्थेचा अंदाज. तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महापालिका निवडणुकीत भाजपा 40% तरुणांना उमेदवारी देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि गुवाहाटी इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी.